आजच्या दिवसाची सुरुवात ही एका राजकीय बातमीने झाली। अर्थात मुंबई भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदाची निवड झाली। मुंबई भारतीय जनता पक्षामध्ये खांदेपालट करत राज्याचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री असणाऱ्या आशिष शेलारांकडून मुंबई भाजपच्या अध्यक्षपदाचा पदभार काढून घेण्यात आला आणि एक आक्रमक आमदार आणि मराठी चेहरा अशी ओळख असणाऱ्या अमित भास्कर साटम यांच्या गळ्यामध्ये भारतीय जनता पक्षाकडून मुंबईच्या अध्यक्षपदाची माळ जी आहे ती घालण्यात आली। खरं तर 15 डिसेंबर 2024ला ज्यावेळी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, नागपूरमध्ये साधारणतः 33 मंत्री आणि 6 राज्यमंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती। त्यानंतरच मुंबई भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष बदलला जाईल अशी चर्चा जी आहे ती सुरू होती। भाजपच्या शिर्डीमधलं ज्यावेळी प्रदेशाचं अधिवेशन झालं त्यावेळी रवींद्र चव्हाण यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाली होती। त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळेंनंतर रवींद्र चव्हाण हेच पुढचे प्रदेशाध्यक्ष असतील हे निश्चित झालं। रवींद्र चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष देखील झाले आणि आज अखेर मुंबई भाजपला नवा अध्यक्ष जो आहे तो मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। रवींद्र चव्हाण यांनी संघटनात्मक नियुक्ती जी आहे ती करत अमित भास्कर साटम यांच्या गळ्यामध्ये मुंबई भाजपच्या अध्यक्षपदाची माळ जी आहे ती घातलेली आहे। देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी देखील अमित साटम यांना शुभेच्छा ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत। या अगोदर जर आपण पाहिलं तर आशिष शेलार हे 9 वर्ष मुंबई भाजपचे अध्यक्ष म्हणून काम करताना पाहायला मिळत होते। मधल्या काळात म्हणजे 2019च्या निवडणुकीपर्यंत शेवटचा जो मंत्रिमंडळाचा विस्तार देवेंद्र फडणवीस सरकारचा झाला होता 14 ते 19च्या कार्यकाळात, त्यावेळी ज्यावेळी आशिष शेलार यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागली आणि क्रीडा व युवक कल्याण खात्याचे मंत्री आशिष शेलार झाले त्यावेळी मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती। त्यानंतर पुढे राज्यामध्ये अभूतपूर्व सत्तांतर झालं। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर पुन्हा एकदा आशिष शेलार यांच्याकडे मुंबई शहर भाजपच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आली, कारण त्यावेळी मंगलप्रभात लोढांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश झाला। आणि आज जर आपण पाहिलं तर अमित साटम यांच्या गळ्यामध्ये भाजपकडनं मुंबई अध्यक्षपदाची माळ जी आहे ती घालण्यात आलेली आहे। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही निवड अतिशय महत्त्वाची आहे। याचं कारण असं, कोकणात जन्मलेले आणि मुंबईत वाढलेले, बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले आणि राजकारणाची सुरुवातच भारतीय जनता पार्टीमधून झालेल्या अशा एका मराठी आक्रमक चेहऱ्याकडे भारतीय जनता पक्षाने मुंबई भाजपच्या अध्यक्षपदाची माळ जी आहे ती सोपवलेली आहे। अमित साटम हे राजकारणात येण्यापूर्वी व्यावसायिक म्हणून नावारूपाला आले होते। व्यावसायिक क्षेत्रामध्येही त्यांचं फार मोठं नाव जे आहे ते असल्याचं पाहायला मिळतं। राज्यशास्त्र आणि समाजशास्त्राचे पदवीधर म्हणून त्यांनी मुंबई विद्यापीठातून शिक्षण देखील घेतलेलं आहे आणि एक जुना जाणता चेहरा, संघाच्या संस्कारामध्ये वाढलेला चेहरा म्हणून अमित साटम यांच्याकडे पाहिलं जातं। लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून देखील काही काळ अमित साटम यांनी काम जे आहे ते पाहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। 2012मध्ये अंधेरी मधून ते मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून देखील निवडून आले होते आणि त्यानंतर 2014, 2019, 2024 सलग 3 टर्म काँग्रेस उमेदवाराचा पराभव करून अमित साटम हे विधानसभेमध्ये पोहोचले आहेत। विधानसभेमध्ये सुद्धा अतिशय आक्रमकपणे प्रश्न मांडणारा नेता म्हणून अमित साटम यांच्याकडे पाहिलं जातं। आज अखेर ते मुंबई भाजपचे अध्यक्ष देखील झालेले आहेत। मात्र जर आपण पाहिलं तर ज्यावेळी मुंबई भाजपच्या अध्यक्षपदाची चर्चा झाली त्यावेळी एक नाव हे प्रामुख्याने चर्चेत येताना पाहायला मिळालं की तेच आता मुंबई भाजपचे अध्यक्ष होणार असं वाटत होतं। ते नाव होतं अर्थातच भाजपचे विधान परिषदेचे गटनेते प्रवीण भाऊ दरेकरांचं, कारण प्रवीण दरेकर हे देवेंद्र फडणवीसांचे अतिशय निकटवर्तीय मानले जातात। महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये दरेकरांकडे विधान परिषद विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी होती। त्यावेळी सरकारला धारेवर धरताना प्रवीण भाऊ दरेकर आपल्याला पाहायला मिळाले होते। मात्र प्रवीण दरेकर आज जरी भाजपमध्ये असले, देवेंद्र फडणवीसांचे अतिशय निकटवर्तीय असले तरी प्रवीण दरेकरांची राजकीय सुरुवात ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधून झालेली आहे। 2009ला मनसेचे जे 13 आमदार निवडून आले होते त्यामध्ये प्रवीण भाऊ दरेकर होते। त्यामुळे बाहेरून आलेल्या चेहऱ्याला जर
संधी मिळाली तर निष्ठावंतांवर कुठेतरी अन्याय होईल आणि त्यातून मग पक्षांतर्गत गटबाजी उफाळू शकते। अशा या सगळ्या गोष्टीचा विचार करून अमित साटम यांचं नाव अंतिम झाल्याचं कुठेतरी पाहायला मिळतं। कारण देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं सुद्धा की रवींद्र चव्हाणांनी कोर कमिटीची चर्चा केली, वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली, जगतप्रताप नड्डा यांच्याशी चर्चा केली, राष्ट्रीय नेतृत्वाच्या सगळ्या नेत्यांशी चर्चा करून अखेर अमित साटम यांचं नाव जे आहे ते आज मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी जे आहे ते निश्चित झाल्याचं पाहायला मिळालं। जसं प्रवीण दरेकरांचं नाव चर्चेमध्ये होतं तसंच बोरिवलीचे आमदार सुनील राणे यांचं नाव सुद्धा मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी जे आहे ते चर्चेमध्ये होतं। मात्र अखेर आज अमित साटम यांच्या गळ्यामध्ये मुंबई भाजपच्या अध्यक्षपदाची माळ जी आहे ती पडलेली आहे। मुंबई महापालिका जिंकणं हे खरं तर भाजपचं ध्येय राहिल्याचं पाहायला मिळतंय, मिशन मुंबई राहिल्याचं भाजपचं पाहायला मिळतंय। या अनुषंगाने या निवडणुकीच्याच अनुषंगाने अमित साटम यांची अतिशय महत्त्वाची निवड मानली जाते। अमित साटम यांच्या पुढे मुंबई महानगरपालिका जिंकण्याचं मोठं आव्हान असणार आहे आणि जर ठाकरे बंधूंची युती झाली महापालिका निवडणुकीसाठी तर भाजपसाठी आक्रमक रणनीती आखण्याचं आव्हान सुद्धा अमित साटम यांच्यासमोर असणार आहे। निश्चितच आता अमित साटम यांच्या पुढे मोठी लिटमस टेस्ट म्हणून मुंबई महापालिकेचीच निवडणूक असणार आहे। पाहावं लागणार आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली भाजप किती जागा जिंकतो। तुम्हाला नेमकं याबाबतचं नेमकं तुमचं मत काय आहे हे देखील तुम्ही आम्हाला नक्की कळवा आणि पाहत रहा टॉप न्यूज मराठी। कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंक्यांसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे। घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी। 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा। सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर। पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये। पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे। सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव। सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा। संपर्क 7767989898।